नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीची जी महाभरती निघालेली आहे, त्यातील एकूण 32,438 जागांसाठी मोठी भरती निघालेली आहे. याविषयीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. बेल आयकनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, भारतीय रेल्वे ग्रुप डी भरती 32,438 जागा आहेत. त्याची सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये याची जी डेट आहे ती 28/12/2024 नोटिफिकेशन जारी झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो 22/1/2025 पासून यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. याची शेवटची तारीख 23/22/2025 आहे मित्रांनो. लास्ट तारीख ही 22/2/2025 आहे. तर पेमेंटची शेवटची तारीख ही 24/2/2025 आहे मित्रांनो. यामध्ये एकूण 32,438 जागा आहेत मित्रांनो, ज्याची पे स्केल 18,000 या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर एज लिमिट मित्रांनो ही 18 ते 36 वर्षपर्यंतची या भरतीची एज लिमिट आहे मित्रांनो. ज्यामध्ये जे कास्ट प्रवर्ग आहेत त्यांना 5 वर्षाची मुभा जास्तीची असणार आहे, तर OBC प्रवर्ग आहे त्यांना 3 वर्षाची मुभा जास्तीची असणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर याची पुढील माहिती मित्रांनो की याचं शिक्षण जे आहे ते 10वी पास किंवा ITI असणार आहे. यामध्ये 3 ते 4 प्रकारचे जे पोस्ट आहेत त्यामध्ये असिस्टंट, पॉईंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर अशा प्रकारचे 4 जे आहेत पोस्ट यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो, ज्याची एकूण 32,438 जागा आहेत. वयाची अट ही 1 जानेवारी 2025 पर्यंत 18 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजेत ते 36 वर्षापर्यंतची आहे मित्रांनो. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी. यासाठी पेमेंट जी आहे मित्रांनो ती जनरल, OBC, EWS यांना 500 रुपये, तर SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला यांना 250 रुपये फी असणार आहे मित्रांनो. महिलांना फी या ठिकाणी माफ केलेली नाही, त्यांना देखील या फॉर्मसाठी 250 रुपये भरावे लागणार आहेत मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की यामध्ये जे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्यामध्ये काय काय असणार आहे, तर जनरल नॉलेज, जनरल सायन्स हे 25 मार्काचं असणार आहे, मॅथमॅटिक्स 25 मार्काचं असणार आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 मार्काचं असणार आहे, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स हे 20 मार्काचे असणार आहेत. असे एकूण 100 क्वेश्चन यामध्ये असणार आहेत मित्रांनो. आणि 90 मिनिटाची ही एक्झाम असणार आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहिलंच की 500 रुपये जनरल, OBC, EWS या कॅटेगरीला आहे आणि महिला, ST, SC, एक्स सर्व्हिसमॅन या कॅटेगरीमध्ये 250 रुपये एक्झाम फी रेल्वे विभागाने आकारलेली आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, एज लिमिट तुम्ही पाहिलेलंच आहे की 18 ते 33 वर्षापर्यंत एज लिमिट आहे, 18 ते 36 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. OBC नॉन क्रिमिनलवाल्यांसाठी 3 वर्ष अधिकचे आहेत, SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष अधिकचे आहेत. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन विथ ॲटलिस्ट 6 months सर्व्हिस आफ्टर अटेस्टेशन यांना 3 वर्ष आहे मित्रांनो. OBC नॉन क्रिमिनल 6 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनमध्येच पर्सन विथ बॅक बेंचर्स डिसॅबिलिटी UR आणि EWसाठी 10 वर्ष, OBC नॉन क्रिमिनलसाठी 13 वर्ष, SC STसाठी 15 वर्ष अशी एज लिमिट यामध्ये दिसून येत आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. RRBच्या वेबसाईटवर भरायचा आहे हा फॉर्म.
त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. फॉर्म कसा भरायचा हा देखील व्हिडिओ चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहे. तो देखील पाहून तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. इथे व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.